तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करायचा आहे. अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ L हॅज मॅक्झिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. तर एक सिंपल पेंडुलम दिलेलं आहे ज्याची लेंथ L इतकी आहे आणि मॅक्झिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे थिटा. द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉब ऑफ मास m इज. तर आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं बॉबचं ज्याचं मास m इतकं आहे आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा क्वेश्चन 2016ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे mgl इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. बी ऑप्शन आहे mgl इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा. सी ऑप्शन आहे mgl इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. डी ऑप्शन आहे mgl इन ब्रॅकेट कॉस थिटा मायनस 1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर ते आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे ज्याची लेंथ किती तर L इतकी त्याची लेंथ आहे आणि मॅक्झिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा इतकं दिलेलं आहे. तर आपल्याला या केसमध्ये मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं आहे त्या ऑफ द बॉब ज्याचा मास किती तर m इतकं आणि जी दिलेलं तुम्हाला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे तर एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे. ही झाली ती स्ट्रिंग आणि त्या स्ट्रिंगच्या लोअर एंडला आपण काय कनेक्ट केलेलं आहे तर बॉब कनेक्ट केलेलं आहे. इथून तर इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्या रिजिड सपोर्ट ते डिस्टन्स किती असणार तर L इतकं त्याचं लेंथ देणार आहे. आता याला डिस्प्लेस करायचं आहे म्हणजे कुठे जाणार आहे एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार या ठिकाणी कुठेतरी जाणार. हा एवढा जो पार्ट आहे आपण किती असणार आहे तर आपण असणार आहे तुमचं L इतकंच असेल. ठीक आहे. मग एक काम करू आपण याच्या हाईट आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग हाईट किती असणार आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. तर इथला जो अँगल दिलेला आहे मॅक्झिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट तो किती दिला तर थिटा इतका या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केला आहे. हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून एक परपेंडिक्युलर जर ड्रॉ केलं त्याच्या ओरिजिनल पोझिशनला तर एवढा जो पार्ट असणार आहे इथून तर याच्या सेंटरपर्यंत तेवढा जो पार्ट असणार आहे तो असेल तुमचा काय H इतका असेल. ओके. आणि टोटल डिस्टन्स किती आहे तर टोटल डिस्टन्स L इतका आहे. इथून तर या रिजिड सपोर्ट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर L इतकं तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे. ओके. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं H फाइंड करायचं. मग एक काम करू एवढा जो पार्ट आहे याला आपण लेबलिंग देऊन टाकू. हा पॉईंट सपोज आपण काय कन्सिडर केला A कन्सिडर केला. या पॉईंटला आपण काय कन्सिडर केलं B. हा झाला C. B पासून तर C पर्यंतचा जे पार्ट आहे तो काय कन्सिडर केला X. X म्हणजे काय डिस्प्लेसमेंट असेल आणि या पॉईंटला आपण काय कन्सिडर करू D. मग बघा आपल्याला जर H जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय होईल टोटल डिस्टन्स माहिती आहे. मग A पासून तर Dचं डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला H या ठिकाणी भेटून जाईल. H इज इक्वल टू L मायनस दिस टर्म AD. ओके. तो तर भेटून जाईल पण त्याच्या आधी आपण मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी या ठिकाणी फाइंड करायचं. आता मेन पोझिशनला जर घेतलं या मेन पोझिशनला ही जी व्हेलॉसिटी असते ती कशी असते मॅक्झिमम आणि मॅक्झिमम म्हणजे किती तर A ओमेगा असते. आणि ते जर एक्स्ट्रीम पोझिशनला घेतलं तर व्हेलॉसिटी किती असते मिनिमम. आता व्हेलॉसिटी मिनिमम आहे याचा अर्थ या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ही आपली मिनिमम असेल आणि मिनिमम म्हणजे आपली 0 असेल. कायनेटिक एनर्जी मिनिमम असेल तर या ठिकाणी आपलं पोटेन्शियल एनर्जी जे आहे ते कसं असणार मॅक्झिमम असेल. पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी मॅक्झिमम. या ठिकाणी जर विचारात घेतलं तर कायनेटिक एनर्जी आपली ही मॅक्झिमम असेल पण पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी बॉडी थांबणारच नाही ती मिनिमम असेल. मिनिमम म्हणजे किती आपलं 0 असेल. ओके. मग या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी म्हणजे या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशात होतं आहे कायनेटिक आणि या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिकमध्ये होत आहे. म्हणजे पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी एकमेकांना कन्वर्ट करताय. मग आपण पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम फाइंड केली काय कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम फाइंड केली तरी आपल्याला एकच आन्सर भेटेल. ठीक आहे. मग एक काम करू आपण मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी काय फाइंड करण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी जर घेतलं तर मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो असतो mgh. मग आपल्याला H या ठिकाणी फाइंड करायचा आहे. मग त्यासाठी आपण सर्वात पहिले ट्राय करूया. मग आपण ट्रायंगल घेऊन टाकू. कोणता ट्रायंगल ADC. इन ट्रायंगल ADC मेजर ऑफ अँगल ADC किती आहे तर 90 डिग्री. मग आपण यूज करू ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. आपल्याला AD फाइंड करायचं आहे राईट ना. AD जर फाइंड करायचं आहे तर ही ॲडजस्टंट साईड झाली आणि जी माहिती आहे ती हायपोटेनस. ओके. राईट अँगल ट्रायंगल तयार झाला राईट ना. मग आपण एक काम करू कॉस थिटा या ठिकाणी आपण यूज करू शकतो. अँड व्हॉट इज कॉस थिटा ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ॲडजस्टंट काय AD अँड हायपोटेनस काय तर तुमचा L इतका राईट. मग आपण AD फाइंड करून घेऊ. AD आपल्याला भेटेल AD इज इक्वल टू L कॉस थिटा. मग हा जो पार्ट आहे हा पार्ट भेटेल तुम्हाला काय तर L कॉस थिटा पण आपल्याला ते H फाइंड करायचं आहे बरोबर की नाही.
मग पोटेन्शियल एनर्जीसाठी आपल्याला एच लागणार आहे, जो ऑलरेडी आपण या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. मग आपण सर्वात पहिले तर एच या ठिकाणी काय करणार आहे, फाइंड करणार आहे. मग फ्रॉम फिगर वी कॅन राईट दॅट टोटल लेंथ किती येतं, एल किती टोटल येते, पण ही दोघांपासून बनलेली एच आणि दुसरा एल कॉस थिटा. मग या दोघांची काय करणार, ॲडिशन. पण मला एचच फाइंड करायचा, मग तो काय असणार एल मायनस एल कॉस थिटा. आणि या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे आणि तो म्हणजेच काय आपला एल, आणि तर राहिलं 1 मायनस कॉस थिटा. मग आपल्याला काय फाइंड करायचं, पोटेन्शियल एनर्जी, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी, आणि मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन नंतर कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. ती कन्सेप्ट ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेली आहे. आणि पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो किती तर mgh. मग आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी भेटून जाईल. आणि हा mg मी तसाच लिहिणार आणि एचच्या जागी मी काय टाकणार तर एल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. ऑप्शन सी म्हणजेच काय, mgl इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ही आपली मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी पण असेल आणि मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी पण असेल. पण आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी विचारले, मग आपण कायनेटिक एनर्जी डिस्कस करणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जी लिहिली नाही तरी चालेल, फक्त आपण कायनेटिक एनर्जी लिहू. मग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असेल, mgl इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, म्हणजे ऑप्शन सी.